नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात डोंगर माथ्यावर वसलेले चिंभावे धनगरवाडी हे गाव, या गावात एक दुर्दैवी प्रकार घडलाय. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी चिंभावे धनगरवाडी गावचे रहिवासी दीपेश विठ्ठल माने यांचे आकस्मिक दुर्दैवी मृत्यू जिल्हा ठाणे मानपाडा येथे झालाय. तरी त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी राहत्या घरी मृतदेह चिंभावे धनगरवाडी येथे आणण्यात आलाय. तेथून चिंभावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत मृतदेह चक्क डोलीच्या साहाय्याने 2 ते 3 किलोमीटर घनदाट जंगलातून पायवाटेने पावसातून दगडधोंड्यातून तसेच चिखलातून चिंभावे धनगरवाडी येथे कसा तरी घरी नेण्यात आला. तेथील ग्रामस्थांची बिकट अवस्था झाली असून एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेच्या उपचाराकरिता रुग्णालयात मध्ये घेऊन जायचे असेल तर डोली, डाळगा अथवा खांद्यावर उचलून 2 ते 3 किलोमीटर जंगलातून पायवाटेने आणावे लागते. कित्येक वर्षे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. चिंभावे धनगरवाडीतील ग्रामस्थ कित्येक वर्षे रस्त्याची मागणी करीत असून कोणीही याकडे लक्ष देत नाहीये. वाडीची एकूण लोकसंख्या 150 असून तेथील ग्रामस्थांना रस्त्याची अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार आहे. कित्येक वर्ष रस्ता नाही. शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर दररोज या डोंगरातून पायी प्रवास करतात. ग्रामस्थांना देखील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रस्त्याला लाईट नाही, पाण्याची सोय नाही, तरीही येथील ग्रामस्थ आपले जीवन जगत आहे. आपल्याला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वेळा अर्ज दाखल केलाय, तरी याकडे कानाडोळा केला जातो. या चिंभावे धनगरवाडीकडे आता तरी कोणी लक्ष देणार का, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करीत आहे. लवकरात लवकर आमच्या होणाऱ्या गैरसोयीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष द्यावे आणि आम्हाला 4 चाकी वाहन जाईल अशा पद्धतीचा डांबरीकरण रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी चिंभावे धनगरवाडी येथील ग्रामस्थ करीत आहे. आज आम्हाला रस्ता नाहीये, आज आम्हाला पाणी नाहीये, नाही लाईटीचा ठिकाणा नाही आहे. रस्त्याला लाईट नाही आहे. झाडामध्ये आम्ही राहतो. आम्ही रस्त्याला हे आहे. आमची कोण माणसं आजारी पडली, डिलिव्हरी कोणाची झाली, सर्व घरी आमचं नाही दवाखाना आहे, नाही डॉक्टरी आहे, नाही काहीच नाही. आमच्याकडे साधन आहे, काहीच नाही आहे अजिबात. आता मरण झालं, तरण झालं, आम्ही झोळीमध्ये कपड्यामध्ये बांधून घेऊन जातात. सर्व काय हे होतंय. आमच्याकडे काय कोण हेच लक्ष देत नाही. आम्ही एवढी मतदान करतो, हे करतो, लक्ष पडत नाही आमच्यावर. मग आम्ही ह्याच्या पुढं काय करायचं, कसं राहायचं. आत्ता आमच्याकडे 2 पेशंट आहेत, पण त्यांना डॉक्टरांची जरुरी आहे, तरी डॉक्टरी आमच्याकडे होत नाही. कारण काय त्यांना न्यायलाच मिळत नाही, भेटत नाही. ह्या पावसामुळे ह्यामुळे आमची लय परिस्थिती बिकट आहे. मग त्या परिस्थितीला आम्ही काय करायचं, कसं राहायचं. आता या ठिकाणी चिंभावे धनगरवाडी या ठिकाणी दीपेश माने ती अशी ठाण्यामध्ये घटना घडली की आमचं लय कंडिशन लय बेकार. इकडे आणलं परीत तर लय असं कंडिशनमध्ये आलं की आम्ही वयस्कर माणसांनी काय करावं आणि कसं राहावं असं विचार पडले. पण त्याच्यामध्ये आम्ही स्वतः जोर होऊन तिथनं वाकोली गावातनं कसं तरी आम्ही त्यांच्या घरी आणलं. लय कठीण जे बाजू आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ पण काढला असले, काय केलं असेल त्यांनी लावले असतील, पण लय कंडिशन लय बेकार आलेलं आहे. आणि त्याच्यामुक्त दुसरं एक आहे की आता तिथं जो आमची वाडी आहे चिंभावे धनगरवाडी, तिथं अशी 2 पेशंट जर पडलेली आहेत ते नेऊ शकत पण नाही. आणि वयस्कर माणसं काय गोष्ट डोली म्हणजे उचलावी किती माणसांनी. आता संख्या मोठी आहे, त्याच्यामध्ये संख्या म्हणजे तिथं हजर नाहीत. कोण मजुरीला गेलेलं, कोण कसं गेलेलं. पण रात्रीच्या पर्पजला आम्ही गुरवाली माणसं मग जिकडे जातं. मग तिथनं संध्याकाळी जेव्हा येऊ तेव्हा हे पुढं कोणी सांगितलं की बाबा असं कंडिशनचं आम्ही सगळी एक मिळतो आणि मग डोली करतो. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या उपचाराला नेतो. पण ते जाता दवाखाना पण आमचे लय लांब आहेत. चिंभावे तिथं आमचा आहे दवाखाना छोटा मोठाचा, तिथपर्यंत नेतपर्यंत आमचं लय नाही. म्हातारं वयस्करांचं लय ठगबाजी येते आम्हाला. म्हणजे काहीच गोष्टी आम्हाला ते मिळत नाहीत. याच्यासाठी नागरिकांनी व्यवस्थित तिथले तिथं त्यांनी आपलं कामाचं व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन सगळं पार पाडावं
आणि आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. तिथनं एक दुसरी अशी आहे की आमच्याकडं पाण्याची व्यवस्था म्हणजे विहीर आहे, पण त्याचं पाणी वयस्कर माणसाने किती कुठनं न्यायचं. जिकडे वाढेल जरा घरं लांब आहेत, पण तिथनं काय करायचं. तिथं पण खड्डे डबके आहेत. एखाद्या रात्रीचं एखादं काय झालं तर आम्ही जाऊ शकत पण नाही, अशी कंडिशन आमची पण आहे. जिकडे जसं आमच्याकडे जसं, पण त्यांनी नागरिकांनी व्यवस्थित आमच्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित ते एवढं पार पाडावं, आमची इकडे लक्ष दूर करावं नाही, एवढं लक्ष ठेवावं. नमस्कार, मी चिंबावे धनगरवाडीचा रहिवासी. आज आम्ही इथे पिढीनपिढी राहतो आहे. आमच्या 3 पिढ्या झाल्या. आज आमची इथे एवढी दुर्गत परिस्थिती आहे की एकदम खूप परिस्थिती वाईट आहे. आज माझ्या भावाचा ठाण्याला असं हे झाला, अपघात झाला. त्याला अंतावेळी आमची एवढी परिस्थिती बेकार झाली की विचारून सोय नाही. पाऊस आहे, झाडी आहे, गवत आहे, सगळी काय आमची परिस्थिती बेकार झाली. वरून अंतावेळी परत खूप एवढा आम्हाला त्रास झाला. खड्डे आहेत, एवढा रस्ता नाही आहे, तर आमची परिस्थिती अशी आहे तर बिकट परिस्थिती आहे. नाही रस्त्याला लाईट नाही आहे. आजचं परत दुसरा विषय राहिला, समशाण्यामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे. ते आणायला आज 12:30 वाजता आम्ही समशाण्यामध्ये प्रेत ठेवलं. एवढी आमच्या गाडी नाही आहे. आज आम्ही जिथं गाडी मार्ग होता तिथं आम्ही रात्री 10:30ला ठाण्यावरून आणली बॉडी. ती बॉडी आणीपर्यंत आम्हाला काहीतरी 1:30-2 वाजले. असं तिकडून आणायला 1-1.5 तास झाला. मग आणीपर्यंत समशाण्यामध्ये 12:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांना हे केलं. त्याच्यात झाला दुसरे आता नाही परत आहेत. आज लाईट नाही आहे. पोल आमच्या अक्षरशः लाईटीचे पडत आले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. रस्ता नाही आहे, पाणी नाही आहे पियाला. आज कमसे कम आमच्याकडे 150 ते 150 आज आमची लोकसंख्या आहे, तरी पण आमचा हे नाही आहे. आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे शासनाकडून की आज आमच्याकडे शासनाने काळजीने आज लक्ष टाकावं. आज आमची एवढी परिस्थिती वाईट झाली की आम्ही बोललो चला आज होईल, उद्या होईल, नंतर होईल, एवढ्यापर्यंत आम्ही नेला थांबवत. आज आमचे वडील आप सगळे अडाणी आहेत. आम्हाला पण बोलले दम मारायचे, राहू द्या तुम्ही पोरा, कशाला हे करताय, असं करताय. तर आम्ही त्यांच्या अजूनपर्यंत ऐकत आलो. पण आत्ता तर सगळं आम्ही जिकडे जातो आहे, समाजात फिरतो आहे, सगळे महाराष्ट्रामध्ये समजतो आहे, तर आम्हाला पण वाटतं आहे. पण आज आमच्या वाडवडिलांना काय एवढा अभ्यास नाही आहे, त्याच्यामुळे ते एवढं हे नाही, दुर्लक्ष, बोले होईल होईल होईल. पण एवढा आज हे झाला. आजला आमच्याकडे 3 पेशंट अजून आहेत आज समक्ष वरती. त्यांना आज 3 ते 4 लोक आहेत आमचे फक्त. ते आज ट्रॉली घेतात किंवा यांनी आणतात आणि नेतात. आता रात्री पण एक अशी आहे पेशंट, त्याला इकडं पण नेऊ शकत नाही का तिकडं पण, त्याला कसं आम्ही न्यायचा. तर शासनाला एवढीच आमची नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे तात्काळीने लक्ष द्यावं. आज हे आहेत, आज आमची ग्रामपंचायत आहे चिंबावे धनगरवाडीची. आज आमदार खासदार सगळे आहेत. त्यांनी एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला सहकार्य त्यांनी तात्काळीने करावं. आमच्या ह्याच्या पुढे काय एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.